छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियानाला गावकरांचा प्रतिसाद। गावकरांच्या समस्यांची सोडवणूक गावातच होणार, तहसीलदार दीपक बाजड यांची ग्वाही। शेगाव तालुक्यातील वडखेर बुद्रुक येथील हनुमान संस्थान सभागृहात श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेगावचे तहसीलदार दीपक बाजड हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून निवासी नायब तहसीलदार विजय खेडकर, नायब तहसीलदार महसूल ऋतिजा पारेख, तालुका कृषी अधिकारी चोपडे, जवळा बुद्रुकचे मंडळ अधिकारी रवींद्र मुंडे, माटरगावचे मंडळ अधिकारी संजय ढमाड, डॉक्टर सचिन भांगे, डॉक्टर शशिकांत जोशी, वडखेड बुद्रुक सरपंचपती अमोल भांगे, माजी सरपंच केशव हिंगणे, ईश्वर पाटील आदींची उपस्थिती होती। या शिबिरात ग्रामस्थांच्या समस्या तात्काळ सोडविण्यात आल्या। तात्काळ समस्यांची सोडवणूक झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले। तसेच जवळा बुद्रुक फाट्यावरून वरखेड बुद्रुक गावापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली। त्यानंतर वरखेड बुद्रुक गावात टाळ मृदुंगाच्या गजरात भव्य मिरवणूक काढत शासनाच्या अभियानाची जनजागृती करण्यात आली। त्यानंतर वरखेड बुद्रुक गावातून टाळ मृदुंगाच्या गजरात भव्य मिरवणूक काढत शासनाच्या अभियानाची जनजागृती करण्यात आली। यावेळी जवळा बुद्रुक मंडळाचे सरपंच, माजी सरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेवक, शिक्षक वर्ग, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व डॉक्टर्स आणि कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर्स तसेच नागरिक उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वडखेड बुद्रुकचे तलाठी श्रीकांत हाके यांनी केले। संचलन टाकडी नागझरीचे मुख्याध्यापक दिगंबर काकड यांनी, तर पोलीस पाटील मयूर पाटील यांनी आभार मानले। पहिले 2017-18 मध्ये आता शासनाने काय केलेलं आहे माहिती आहे का, की तुमच्या गावाला लागून जर एखाद्याचं शेत असेल 10 गुंठे, 20 गुंठे, 30 गुंठे आणि त्यातले 1 गुंठा, 2 गुंठा, 3 गुंठा जमीन तो घरकुलवाल्यांना देऊ इच्छित असतील तर SDO साहेबांची परवानगी घेऊन आपण त्यात 1 गुंठ्याची खरेदी करून देऊ शकतो। शासनाने ती पण व्यवस्था केलेली आहे की जर 1 गुंठ्याची, 2 गुंठ्याची तुम्हाला फक्त घरकुलसाठी जर तुम्हाला कोणाचं शेत विकत घ्यायचं असेल, समजा माझ्याकडे 20 गुंठे जमीन आहे आणि मला या 5 जणांना 1 गुंठे जमीन घरकुलसाठी द्यायची आहे, तर SDO साहेबांची आपण परवानगी घेऊन त्या 1 गुंठ्याची खरेदी त्या 5 जणांच्या नावावर आपण करू शकतो। तर ती सुद्धा व्यवस्था आहे। आणि गावातली जर जमीन असेल तर त्याच्यासाठी तुमची पंचायत समितीची समिती आहे, तर पंचायत समितीने जर आमच्याकडे तो प्रस्ताव पाठवला सरकारी जमिनीचा, ही एक सरकारी जमीन आहे आणि याच्यामध्ये आपल्याला 500 स्क्वेअर फूट जमीन द्यायची आहे, तर आपण तो प्रस्ताव SDO साहेबांवर पाठवून ती सुद्धा आपण बऱ्याच गावांमध्ये आपण ते मंजूर केलेलं आहे। तर ते 2 गोष्टी तुमच्या आम्ही हे करू शकतो त्यात जे बसत असते। PM किसानचं जे काम आहे ते आता तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे वर्ग केलेला आहे। आधी आमच्याकडे होतं, आता साहेबांकडे आहे। तर तुम्ही तुमचा वैयक्तिक एक अर्ज लिहा तुमच्या नावाचा, आता साहेबांना एकदा देऊन टाका। साहेब फक्त आपल्याला अजून कॅम्प घ्यायची तिथे 3-4, ठीक आहे। तुम्ही तुमचा स्वतःचा अर्ज लिहा, व्यवस्थित त्याच्या डिटेल लिहा आणि एकदा साहेबांचे जे अधिकारी आले असतील त्यांच्याजवळ त्या साहेबांची मार्के घेऊन तो अर्ज तिथे देऊन टाका। आज आमच्या जवळा मंडळमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या शिबिरामुळे शासनाने हे जे महाराजस्व समाधान शिबिर योजना सुरू केलेली आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक लोकांना जे दाखल्यासाठी विविध कामासाठी जे तहसीलच्या ठिकाणी हेलपाटे घालायला लागतात, त्याचा लोकांचे पैशाची बचत, वेळेची बचत होत असून अनेक लोकांच्या समस्या या महाराजस्व समाधान शिबिरातून सुटत आहेत। ही शिबिर अशी निरंतर सुरू राहावी अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी शासनाला विनंती करतो। महसूल प्रशासनातर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर टाकडी नागझरी येथे आज रोजी संपन्न झालं। या कार्यक्रमातून महसूल प्रशासन अधिक गतिमान व्हावं, कार्यक्षम व्हावं आणि पारदर्शकपणे जनतेची कामं व्हावं या प्रामाणिक उद्देशाने हे अभियान 1 जून 2025 पासून महसूल प्रशासनानं कार्यान्वित केलेलं आहे। या निमित्तानं सर्व गावकऱ्यांचे सर्व काही समस्या निश्चितचपणे तात्काळ सुटतील अशा प्रकारची आशा मला आहे आणि त्या दृष्टीनं या ठिकाणी प्रयत्नसुद्धा सर्व जवळा मंडळातील अधिकारी कर्मचारी यांनी या ठिकाणी